वाडकर मॅम, हे कसं शक्य आहे? अहो तेच तर मी म्हणते, इट इज नॉट पॉसिबल. बरोबर आहे. हॅलो सर. हॅलो सर. झेंडे सर, तुम्ही विचारत होतात ना की सफरचंद का केळं म्हणून, म्हणजे केळं हे सफरचंद आपण मानू शकतो का? मी खूप विचार केला अगदी मनापासून, आणि माझ्या असं लक्षात आलं की यस सर, आपण हे प्रूव्ह करू शकतो. म्हणजे बघा ना, जिओग्राफिकल लॉजिक लावलं तर जशी काश्मीरची सफरचंद तशी कोकणातली केळी. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कोकणातली केळी ही तिथली सफरचंदच आहेत, राईट? सर कॉफी आणू? घेऊन ये. हो सर. एक स्ट्रॉंग कॉफी घेऊन ये. आल्या डोकं फिरवलंय माझं. आता काय दे? सर केळं आणि सफरचंद आहे. कसं? सर तुम्ही म्हणालात कॉफी आणून दे, मी कॉफी आणून देतो. फाईल आणून दे, फाईल आणून देतो. तसं सफरचंद आहे, केळं आहे ते मी मान्य करतो सर. ऐशानेस काय चाललंय तुझं? काय चाललंय? काय केळी आणि काय सफरचंद वाटत बसलेस? डोकं फिरलंय? बरं आहेस ना तू? So may I come in? येस प्लीज. झेंडे, तुम्ही प्लीज माझ्या कॅबिन मध्ये येता अर्जंटली. काय? सर, या काही सायकोलॉजिकल टेस्ट्स आहेत, मला झेंडेंवर करायच्या. ऑफकोर्स विथ युअर परमिशन सर. काय काय बोलताय तुम्ही? काय बोलताय म्हणजे तुम्ही काय बोलताय झेंडे? कळतंय का तुम्हाला? सफरचंदाला केळं, केळ्याला सफरचंद. हो, काय चाललंय तुमचं? हे बघा, मला असं वाटतंय तुमच्यावर कुठलं तरी प्रेशर आहे. स्ट्रेस मध्ये आणि झेंडे, खरं तर त्यांच्यामुळे मला स्ट्रेस आलाय. म्हणजे मायरा, मला जरा झेंड्यांशी बोलायचं. तू आता जा, हे आपण टेस्ट सगळ्यानंतर करूया. पण मायरा. ओके सर. काय चाललंय तुझं? काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? हे बघ, सफरचंद ना कधीही केळ होत नसतं, किंवा केळ आहे ना ते कधीही सफरचंद असू शकत नाही. हेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतो. तू जरा शांत होतोस का? आधी शांत होतोस? कसा शांत होणार मला सांग विक्रांत? रात्रभर ना डोकं गरगरलं नुसतं तुझं आपल्या ऐकून. कसा शांत होणार मी? आपली इतक्या वर्षाची मैत्री आहे. हा, तुझं तुझं प्रत्येक पावलावर पाऊल टाकून मी आलोय. तुझी प्रत्येक गोष्ट, न पटलेली गोष्ट मी पटवून घेतली स्वतः आणि सिद्ध पण केली, फक्त तुझ्यावरच्या विश्वासामुळे. पण ही गोष्ट जर मला पटतच नसेल तर ती आपण प्रत्यक्षात कशी आणणार आहोत विक्रांत? मी तुला परत एकदा सांगतोय, तू जरा शांत हो. दार लावणे, दार लावणे. सारिका, पुढचे 2 तास मी अत्यंत महत्त्वाच्या मीटिंग मध्ये असणार आहे. कुठलाही फोन आतमध्ये द्यायचा नाही आणि कोणालाही आतमध्ये भेटायला पाठवायचं नाही. इज दॅट क्लिअर? या. चल. कुठे? चल. हॅलो. हॅलो आई, कशी आहेस? मी छान, तू सांग. मी पण बरी आहे. आणि जावई बापू बरे आहेत का? आई,
विक्रांत सरांबद्दल एक मोठी गोष्ट सांगू? अगं बाई काय ग? आई, सरांनी स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये स्वतःला काहीच हक्क ठेवला नाहीये. सगळं आईसाहेबांना आणि जयदीप भाऊजींना दिलंय. अगं बाई हो का? आई, मला खरंच खूप ग्रेट वाटतं ग हे. खरंच ग, किती चांगला जावई मिळालाय. तू पण नशीबवान आहेस बर का की तुला इतक्या चांगल्या मनाचा नवरा मिळाला. पण सध्या सर खूप स्ट्रेस मध्ये असतात अगं. काय काय असतं? म्हणजे कामाचा खूप ताण असतो सध्या. अगं बाई हो का? म्हणजे तब्येतीच्या तक्रारी सुरू होतील. तू काळजी घे हा बाळा त्यांची. ए आई, तुला आठवतं बाबा विसरायचे मध्ये मध्ये, तेव्हा तू काय करायचीस ग? मी काय निमकरांवर ओरडायची. आई अगं, तुम्ही जर काही विसरलात ना मी तुम्हाला काहीच मदत करणार नाही असं म्हणायचे. मग यायचे रुळावर बरोबर. अगं आई, मी कसं पण. आई किशा बाळा तू नको असं करूस. आई मला जरा विचार करू दे मग सांगते तुला. ठेवते फोन आता, तुला नंतर करते हा बाळा. जावई बापूंना ताण आलाय, काहीतरी केलं पाहिजे. काय तुला आता परत सगळं पहिल्यापासून सांगावं लागलं. हे काय? सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज 3,500 कोटींचा टर्नओव्हर असलेली कंपनी. यासाठी चाललंय ना सगळं? यासाठी चाललंय. या कंपनीची सगळी मालमत्ता माझ्या नावावर व्हावी म्हणूनच इतकी मेहनत घेतोय मी, म्हणूनच इतके कष्ट घेतोय. पण ही संपत्ती माझ्या नावावर मिळवण्यासाठी एक गोष्ट खूप महत्वाची होती, ते म्हणजे दादासाहेबांचा विश्वास मला कमवायचा होता. म्हणून त्यांच्या मागे लागून लागून मीच हा क्लॉज टाकायला लावला की सरंजामी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची कुठलीही मालमत्ता कोणालाही विक्रांतच्या नावावर करता येणार नाही. पण जी मालमत्ता तुला मिळवायची आहे त्याच मालमत्तेमध्ये तुला काहीही हक्क नकोत. ही आट घालून तू काय मिळवलंस? विश्वास. दादासाहेबांचा विश्वास. या बिझनेससाठी मी जी मेहनत घेतोय ती मेहनत मी फक्त माझ्या स्वार्थासाठी घेत नाहीये, तर सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजसाठी घेतोय, या कुटुंबासाठी घेतोय, ही फॅमिली मोठी व्हावी म्हणून घेतोय, त्यांच्या भल्यासाठी घेतोय असं त्यांना वाटायला पाहिजे होतं. त्याच्यासाठी हे करत होतो मी जाणीवपूर्वक, कारण मला चांगलं राहायचं होतं. ब्रँड पण प्रॉपर्टी कशी नावावर होणार होती मोठी? राजनंदिनी, तिच्याकडून यथावकाश ही सगळी प्रॉपर्टी मी माझ्या नावावर करू शकेन याची मला खात्री होती. आणि माझ्याकडे वेळच वेळ होता, मला काहीच घाई नव्हती. पण राजनंदिनी गेली. राजनंदिनी गेली आणि अचानक मला कळलंच नाही की आता काय करायचं. माझ्या आयुष्यात असं एक अनपेक्षितपणे वळण येईल याची मी कल्पनाच कधी केली नव्हती आणि मी विचार करायला लागलो. मग तेव्हा मला काहीच सुचत नव्हतं. एकच गोष्ट करणं मला शक्य होतं, ते म्हणजे बिझनेस करत राहणं. आणि जे मी केलं, बिझनेस करत राहिलो, खूप मेहनत घेत राहिलो, पण डोक्यामध्ये एक विचार चालू होता की सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज माझ्या नावावर कशी करता येईल. खरं म्हणजे तो जो प्रॉपर्टीच्या लिस्टमध्ये माझं नाव वगळण्याचा जो क्लॉज घातला होता तो आता मलाच घातक ठरला होता. मग पुढे ही न्यूज माझ्या वाचनात आली.
हे काय विक्रांत? कर्नाटकमध्ये एका गावात झाला चमत्कार. 5 वर्षांचा एक लहान मुलगा बोलू लागला संस्कृत, रामायण आणि महाभारत. काय? ही घटना अशी की कर्नाटकातल्या एका छोट्याशा गावामध्ये एका छोट्याशा घरात एका मुलाचा जन्म झाला. वयाच्या 5व्या वर्षी, फक्त 5व्या वर्षी त्या मुलाचं अख्खच्या अख्खं रामायण आणि महाभारत पाठ होतं. इतकंच काय, तो वेद सुद्धा म्हणून दाखवत होता. एवढंच नाही, त्या गावाबद्दल, त्या गावातल्या घरांबद्दल, त्या घरात राहणाऱ्या माणसांबद्दल त्याला खडानखडा माहिती होती. त्या गावातल्या लोकांना पेचात टाकलं. याला इतकं सगळं कसं काय कळलं, कुठून कळलं? ज्या मुलाला अबगड सुद्धा ओळखता येत नाही, तो मुलगा वेद आणि रामायण महाभारत कसं काय म्हणू शकतो? पुनर्जन्म? त्या गावातल्या लोकांचं असं मानणं आहे की त्यांच्या पलीकडच्याच गावामध्ये पूर्वी राहत असलेल्या एका वेदशास्त्र निपुण पंडिताचा हा मुलगा पुनर्जन्म आहे आणि त्यांचा त्याच्यावर विश्वासही आहे. आणि तू हे कात्रण जपून ठेवलंस? याच न्यूजमुळे मला आयडिया मिळाली आणि म्हणूनच या न्यूजला मी कायम माझ्या जवळ ठेवतो. याच न्यूजमुळे माझ्या लक्षात आलं की राजनंदिनी अकाली गेल्यामुळे जी माझी पंचायत झाली होती त्यातनं बाहेर येण्यासाठी मला राजनंदिनीचा पुनर्जन्म घडवून आणावा लागेल. हो, कारण जिच्यामुळे मी माझ्या प्रॉपर्टीपर्यंत पोहोचू शकतो ती राजनंदिनी तर अकाली गेली. तिला जिवंत परत आणणं कसं शक्य आहे? इतकं सोपं का हे विक्रांत? अशी कल्पना तुझ्या डोक्यात येऊ तरी कशी शकते म्हणतो मी. का काय, एखादी गोष्ट आपण खूप कष्ट करून मिळवायचा प्रयत्न करत असतो आणि मग ती मिळवण्यासाठी आपण कुठल्याही थराला जाऊन विचार करू शकतो. मी तर करू शकतो. हे बघ, विचार करणं वेगळं आणि ती गोष्ट प्रत्यक्षात आणणं वेगळं. असं म्हणतात विलास की एखादी गोष्ट मिळवायचा जर तुम्ही खूप मनापासून प्रयत्न करत असाल ना तर संपूर्ण सृष्टी ती वस्तू तुम्हाला मिळवून द्यायला प्रयत्न करते. मला दैवाने केलेली ही मदत. त्या दिवशी मला या कॉलेजला पोचायला उशीर होणार होता म्हणून मायरा या कॉलेजचं फंक्शन कॅन्सल करायला निघाली होती. पण तरी मी तिथे पोचलो आणि काय दैव असं बघ, अचानक तिथे गेल्यानंतर माझी एका मुलीशी गाठ पडली. ईशा निमकर. ईशा निमकर का कोण जाणे, पण तिला बघता क्षणी मला असं जाणवलं की माझ्या प्लॅनसाठी ही करेक्ट मुलगी आहे. TTM आहे मग. त्या रिक्षावाल्याशी 2 रुपयावरनं कचा कचा भांडणारी मुलगी त्या स्टेजवर 2 वाक्य बोलायलाही घाबरून गेली होती. 2 रुपये कसे सुट्टे नाहीत? मी माझे 2 रुपये सोडणार नाही, मला शोधून द्या. अहो थांबा ना ताई 2 मिनिटं. काय तुम्ही 2 रुपयासाठी झिकझिक करताय? आणि मला असं वाटलं की हीच ती मुलगी आहे जिची मी वाट बघत होतो. ईशाला तर अजिबातच आत्मविश्वास नव्हता. एक आत्मविश्वास नसणारी, दुसऱ्यांवरती पटकन विश्वास टाकणारी, धडपडणारी एक मूर्ख मुलगी होती ती. आणि तिला बघताच मला कळलं की ही राजनंदिनी करेक्ट वाटू शकते. आणि त्याच वेळेस तिचे बाबा आले, आठवते? तिचा भाषणाचा राहिलेला कागद तिच्यासाठी घेऊन कुठनं तरी दूरवरनं धावत धावत तिथे आले होते. ईशा, ईशा. बाबा, काय झालं बाबा? अगं तुझा हा विक्रांत सरंजामे राहिला ना माझ्या डब्यात. बघ तुझा सरंजामी माझ्या डब्यात राहिला. अशीच माणसं मला हवी होती. साधी भोळी, मूर्ख, स्वतःच्याच इमोशनल जगामध्ये राहणारी माणसं
मला माझ्या फायद्यासाठी वापरून घ्यायची होती. त्या ईशाच्या फोटोच्या खालची बातमी वाच काय? 2 रुपए भी बहुत बड़ी चीज होती है. करेक्ट. 2 रुपए भी बहुत बड़ी चीज होती है बाबू. आए खरंच 2 रुपये में बहुत बड़ी चीज आहे. आणि तिथनच खऱ्या अर्थाने निमकर आणि सरंजाम्यांच्या खेळाला सुरुवात झाली. त्या ईशाला मी एक ब्लँक चेक दिला होता. ब्लँक चेक माझ्या नावाचा, माझ्या सहीचा, ईशासाठी. ईशा पण तिच्या घरच्यांनी तुम्हाला परत केला. सर सर प्लीज हा चेक प्लीज तुम्ही परत घ्या. प्लीज प्लीज हा चेक तुम्ही परत घ्या. अहो आम्ही गरीब माणसं आहोत. हा असा कोरा चेक बघितला तरी आम्हाला घाम फुटतो. आम्हाला ना याचं ओझं होतंय हो. आणि खरं सांगू, तुम्ही जो विश्वास दाखवलाय ना माझ्यावर, त्याची किंमत या चेक पेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे प्लीज हा चेक तुम्ही परत घ्या. आणि तिथनं त्यांच्या साधेपणाची खात्री मला पटली. मग आपल्या ऑफिसच्या पार्टीला मी त्यांना बोलवलं. त्या पार्टीमध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ईशा तिच्या आई वडिलांच्या स्वाभिमानाला खूप जपते. तुम्हाला एक सांगू, माझ्या बाबांना दुकानात साडी नेसायला आला होता. मला नाही आवडत ते अजिबात. आणि म्हणूनच मला लवकरात लवकर घर चालवायचंय. आई बाबांच्या डोक्यावरचं ओझं कमी करायचंय. तिच्या बरोबरच्या तिच्या त्या छोट्याशा पार्टीला मी गेलो. तिकडे मला कळलं की तिची स्वप्न खूप छोटी आहेत. खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानते ती. आयुष्यात तरी कुठे जायचं ठरवलंस का? ते मात्र ठरवलं. नशीब. काय करायचं ठरवलंस? मला ना किमान 10,000 रुपयाची नोकरी करायची. बस एवढंच स्वप्न आहे तुझं? का? म्हणजे 10,000 रुपये कमवणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मग मी तिला तिचं क्वालिफिकेशन नसताना आपल्या कंपनीमध्ये जॉब दिला. तिच्या आई वडिलांना जाऊन भेटलो. चांगलं वागून त्यांचं मन जिंकलं. त्यांच्यासाठी त्या तेल घाणीतनं तेलाचा डबा खांद्यावरती उचलून आणला मी त्यांच्या घरी. मी तेलाचा डबा उचलून आणला. मग त्यांच्या त्या चाळीतल्या लोकांची मैत्री केली. त्या सगळ्यांना चांगुलपणाची स्वप्न दाखवली. आणि ते इतके माझ्यामुळे भारावून गेले की मी जे सांगीन ते ऐकायला लागले. ही बावळट ईशा तर प्रेमात पडली माझ्या. आणि तेच तर हवं होतं मला. पण होकार देताना तू कन्फ्यूज होतास ते का? करेक्ट. तुझी शंका बरोबर आहे चेंडे. मी तिला लगेच हो म्हटलं नाही कारण मला एका गोष्टीची खात्री पटवून घ्यायची होती. कसल्या? तिची जन्मतारीख. ईशाला जर माझ्या प्लॅनसाठी मला वापरायचं असेल तर तिची जन्मतारीख ही राजनंदिनी गेल्यानंतरची असली पाहिजे होती. आणि याची खात्री करून घेण्यासाठी मी तिला लंडनच्या कॉन्फरन्ससाठी न्यायचं ठरवलं. तूच गेला होतास ना तिच्या घरी पासपोर्टची डॉक्युमेंट्स आणायला? हो. इकडे हे काय? जन्म दाखला ईशाचा मीच आणला होता ना. करेक्ट. तूच आणलास. पण तू फक्त सांकामे आहेस. जेवढं सांगितलं तेवढंच केलंस तू. पण त्याच्या पाठीमागे माझा विचार काय हे तू समजून नाही घेतलास. कशासाठी मागवलं मी? काय बघायचं होतं मला याच्यात? जन्मतारीख ईशाची. आणि ती बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला दैवाची साथ आहे. वाच काय? 7 ऑक्टोबर 1998. 7 ऑक्टोबर 1998 म्हणजे राजनंदिनी गेल्यानंतर बरोबर 10 महिन्यांनी ईशाचा जन्म झाला. कळतंय? आता ईशा हीच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे हे सिद्ध करण्यासाठी हा पुरावा महत्वाचा आहे, नाही? याला म्हणतात नशिबाचा कौल. झेंडे